नमस्कार मंडळी, मी अंजली। माझ्या लग्नाला जेमतेम 6 महिनेच झाले होते। लग्नानंतरचे ते सुरुवातीचे दिवस खूप स्वप्नवत असायला हवे होते, पण माझा नवरा नितीन कामासाठी परदेशात असल्याने मी या मोठ्या घरात बरीच एकटी असायचे। सासू सासरे लग्नाआधीच वारले होते, त्यामुळे माझ्याशी बोलायला घरात दुसरं कोणीच नसायचं। माझा पूर्ण दिवस घराची कामं आणि टीव्ही बघण्यातच जायचा। कधी कधी तर स्वतःच्या आवाजाचीच मला भीती वाटायची, कारण घरात दुसरं कोणी बोलायलाच नसायचं। काही दिवसांपूर्वी आमच्या शेजारच्या घरात एक नवीन कुटुंब राहायला आलं। सामान शिफ्ट करताना मी माझ्या अंगणात उभी होते। त्या जोडप्यासोबत एक 18-19 वर्षांचा मुलगा होता। त्याचं नाव साहिल। साहिल माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता ते खूप विचित्र होतं। त्याच्या डोळ्यात ना हास्य होतं ना कोणती ओळख। तो फक्त माझ्याकडे एकटाक, जणू माझं बारकाईने निरीक्षण करतोय अशा नजरेने पाहत होता। मी शेजारधर्म म्हणून त्याला बघून थोडं हसले, पण त्याने पटकन नजर खाली घेतली। मला वाटलं, नवीन जागा आहे म्हणून कदाचित तो लाजत असावा। त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलाची आई, शिल्पा, माझ्या दारात आली। ती खूपच बोलकी होती। हसून म्हणाली, मी शिल्पा, 2 दिवसांपूर्वीच तुमच्या शेजारी राहायला आले आहे। शिफ्टिंगमध्ये माझ्या मोबाईलचा चार्जर कुठे ठेवला गेलाय काही कळत नाहीये, तर तुमचा चार्जर मिळेल का? मी शेजारधर्म म्हणून तिला मदत करायचं ठरवलं। शिल्पाने तिचा फोन माझ्याकडे चार्जिंगला लावला आणि ती निघून गेली। त्यावेळीही साहिल तिच्या मागे उभा होता आणि तो माझ्यापासून नजर चोरत होता। त्याचं ते वागणं मला मनातून कुठेतरी खटकत होतं। त्याच दिवशी रात्री अचानक नितीन सुट्टीवर घरी आला। तो परदेशातून 1 महिन्याच्या सुट्टीवर आला होता। त्याला पाहताच माझा सर्व एकटेपणा दूर झाला। आम्ही दोघे खूप आनंदी होतो। रात्री आम्ही जेवायला बसलो असताना पुन्हा घराची बेल वाजली। मला वाटलं शिल्पा तिचा फोन घ्यायला आली असेल, पण मी दरवाजा उघडला तर समोर साहिल उभा होता। तो पुन्हा माझ्याकडे त्याच संशयास्पद नजरेने बघत होता। त्याने फक्त मोबाईल असा एकच शब्द उच्चारला। मी त्याला फोन दिला, पण त्याच्या जाण्यानंतर मला एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली। त्याचं वागणं साधं नव्हतं। त्या रात्री मला अचानक जाग आली। मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या घराच्या खिडकीत साहिल स्वतःच्या चेहऱ्यावर टॉर्च पकडून उभा होता। त्या भयान अंधारात त्याचा तो प्रकाशलेला चेहरा पाहून मी अक्षरशः हादरले। मला खूप भीती वाटली। मी लगेच खिडकीचे पडदे लावून घेतले आणि नितीनला उठवलं, पण नितीन म्हणाला, अंजली, लहान मुलं अशीच खोडकर असतात, तू उगीच त्याचं टेन्शन घेऊ नकोस। दुपारी मी नितीनसाठी सरप्राईज म्हणून आमरसपुरीचा बेत केला। आमच्या अंगणातच आंब्याचं झाड होतं। मी आंबे पाडण्यासाठी अंगणात गेले, पण आंबे खूप उंचीवर होते। मी काठीने प्रयत्न करत होते, तेवढ्यात अचानक मागून एका हाताने मला हलकासा आधार दिला। मला वाटलं नितीन असेल, पण मागे वळून पाहिलं तर तो साहिल होता। मी रागाने मागे वळले, तेव्हा तो खूप शांत आवाजात म्हणाला, मी तुमची मदत करत होतो। त्याच्या आवाजात एक अजब नम्रता होती, पण त्याच्या डोळ्यातली ती शांतता काहीतरी गूढ वाटत होती। सुट्टीचे काहीच दिवस उरले होते आणि नितीनला तातडीने त्याच्या कंपनीचा फोन आला। त्याला 2 दिवसांत पुन्हा परदेशात जावं लागणार होतं। मी खूप नाराज झाले, पण नाईलाज होता। नितीन गेल्यावर मी सोफ्यावर थकल्यासारखी पडले होते। तेव्हाच शिल्पा धावत माझ्या दारात आली। ती पूर्णपणे घामेघूम झाली होती। तिचे हातपाय थरथरत होते। ती रडत म्हणाली, अंजली, माझ्या मिस्टरांचा भीषण अपघात झालाय। मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जावं लागेल। प्लीज, साहिलला थोडा वेळ तुझ्याकडे ठेवशील का? मी तिकडे पोहोचल्यावर तुला फोन करते। मी काही विचार करण्याआधीच ती साहिलला माझ्या दारात सोडून पळून गेली। रात्र झाली तरी शिल्पाचा फोन येत नव्हता। मी तिला सलग 10-12 वेळा फोन लावला, पण तिचा फोन कायम बंद येत होता। साहिल माझ्या समोर सोफ्यावर शांत बसला होता। तो अजिबात हालचाल करत नव्हता। मला भीती वाटत होती की हा मुलगा असा गप्प का आहे? त्याने मला थोडी स्वयंपाकात मदत केली, पण त्याचं ते एकटाक बघणं अजूनही सुरूच होतं। कशीबशी मी ती रात्र काढली। सकाळी मी वैतागून आणि काळजीपोटी शेजारच्या घराकडे गेले। दरवाजाला कुलूप होतं। मी खिडकीतून आत डोकावून पाहिलं तर माझं काळीजच बंद पडलं। ते घर पूर्णपणे रिकामं होतं। शिफ्टिंगचं एकही सामान तिथे नव्हतं। जिथे 2 दिवसांपूर्वी फर्निचर आणि संसार दिसत होता, तिथे आज फक्त धूळ आणि शांतता होती। मी धावत घरी आले आणि थरथरत्या हाताने टीव्ही लावला। टीव्हीवर बातम्यांमध्ये शिल्पा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो होता। ते पती पत्नी नसून लहान मुलांची तस्करी करणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय टोळी होती।
पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी या बिचाऱ्या साहिलला माझ्याकडे सोडून पळ काढला होता. बातमीत पुढे जे सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. साहिल हा त्यांचा मुलगा नव्हता, तर त्यांनी एका अनाथालयातून पळवून आणलेला एक मतिमंद मुलगा होता. तो माझ्याकडे एकटाक बघायचा कारण त्याला माझी मदत हवी होती. त्याला काहीतरी सांगायचं होतं. जेव्हा पोलीस साहिलला घेऊन गेले तेव्हा त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं त्यातून मला एक मोठी शिकवण मिळाली. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि कोणाबद्दलही गैरसमज करण्यापूर्वी त्याची पूर्ण पडताळणी करा. ही जगण्याची रीत आज मला खूप काही शिकवून गेली होती. तर मंडळी, कशी वाटली आजची ही कथा? अशाच नवनवीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या अनोखी प्रेम कथा या चॅनेलला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेसह, फक्त अनोखी प्रेम कथा.